स्वामीच्या चमत्कारिक गोष्टी भाग 5. स्वामी कृपेने कोरड्या विहिरीस विपुल पाणी. मंगलवेढामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होते. ते वृत्तीने सात्विक असून कुटुंबातील सर्वजण स्वामीचे भक्त होते. विशेषतः ही नवरा बायको रोज स्वामीच्या दर्शनाला सकाळी नियमित जात होते. रोज स्वामीची मोठ्या प्रेमाने व श्रद्धेने आरती करत होते. या ब्राह्मण कुटुंबावर स्वामीचे विशेष प्रेम होते. कधी कधी स्वामी अचानक त्यांच्या घरी येत होते. स्वामी घरी आले की दोघांना अत्यंत आनंद होत होता. तेव्हा स्वामींची सेवा ती दोघे आनंदाने करत होते. एकदा स्वामी भर दुपारी 12 वाजता त्यांच्या घरी आले. ब्राह्मण काही कामासाठी बाहेर गेला होता. त्याची बायको एकटीच घरी होती. स्वामींना पाहून ती गोंधळून गेली. तिने स्वामींना बसायला आसन दिले व स्वामीचे पाय धुवून पूजा आरती केली. स्वामी प्रसन्न झाले. तिने विचारले, स्वामी, मी तुम्हाला जेवण देऊ का? काय सेवा करावी हे तिला समजतच नव्हतं. तिच्या मनाचा गोंधळ झाला होता. तेव्हा स्वामी म्हणाले, मला काही नको, फक्त पिण्यास थंडगार पाणी दे. ती गोंधळली. घरात जे पाणी होतं ते मळूच होतं. ते त्यांना कसे द्यावे? मागे जी विहीर आहे ती कोरडी पडली आहे. काय करावं तिला कळेना. ती स्वामींना म्हणाली, मी बाहेर जाऊन शेजारच्या विहिरीतून तुम्हाला पाणी आणून देते. महाराज म्हणाले, घरात पाणी असताना बाहेर का जाते? तेव्हा ती म्हणाली, घरात विहीर आहे पण उन्हाळ्यामुळे कोरडी पडली आहे, त्यात पाणी नाही. स्वामींनी तिला सांगितले, बाहेर जाऊ नकोस. तुमच्या आडात पुष्कळ पाणी आहे, चल तुला दाखवितो. असे म्हणून महाराज त्या बाईला घेऊन विहिरीपाशी गेले. बाजूला त्यांनी लघुशंका केली आणि त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तर विहीर पाण्याने भरलेली होती. बाईला नवलच वाटले. तिने घागर सोडून पाणी काढले व महाराजासह ती घरी आली. तितक्यात त्या बाईचा पती घरी आला. तेव्हा झालेला प्रकार ऐकून त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार केला. त्यानंतर ती विहीर कधीच कोरडी पडली नाही. पुढे ते जोडपे पंढरपूरला जाऊन राहू लागले. तेथे त्या दोघांनी स्वामीचा चमत्कार तेथील लोकांना सांगून स्वामीची कीर्ती वृद्धिंगत केली. पंढरपुरात जाऊन स्वामीचे अनेक भक्त निर्माण केले. या गोष्टीने कळतं की स्वामीची भक्ती केव्हा कशी फलदायी होईल हे सांगता येत नाही. श्री स्वामी समर्थ.